नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन चॅनलमध्ये. तर आत्ताच मी चॅनल सुरू केला आहे, तर मला सपोर्टची खूप गरज आहे आणि पहिला ब्लॉग पण म्हटलं बनवावा. कारण डेली रुटीन, डेली लाईफ वगैरे या व्हिडिओमध्ये, या चॅनलमध्ये तुम्हाला दिसतील. कुठे ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स वगैरे असतील, कुठे फिरायला बाहेर गेलो असेल तर ते व्हिडिओज असतील. त्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आत्ताच बघा देवपूजा वगैरे झालेली आहे आणि स्वयंपाक पण झालेला आहे. तर म्हटलं एखादा ब्लॉग वगैरे बनवून अपलोड करावा, कारण नवीन नवीनच चॅनल आहे आणि काय करायचं पहिल्यांदा हे समजत नाही. मग म्हटलं पहिल्यांदा लॉंग व्हिडिओ इंट्रोडक्शनचा करावा आणि नंतर मग आपले जे डेली रुटीन आहे किंवा डेली ब्लॉग्स आहेत ते अपलोड करायला सुरुवात करूया. तर म्हटलं पहिल्यांदा शॉर्ट न बनवायचे, शॉर्ट न रीच मिळते आणि सबस्क्रायबर पण वाढतात. पण नवीनच चॅनल असल्यामुळे म्हटलं काही सांगता येत नाही काय होईल, कारण हे आता 2026 चालू आहे आणि क्रायटेरिया पण खूप चेंज झालेत आणि युट्यूबचं जे अल्गोरिदम आहे ते पण चेंज झालेलं आहे. मग कशामुळे व्हायरल होईल? व्हायरल तर होणं शक्यच नाही, कारण शॉर्ट आपल्याला वाटतात की शॉर्ट व्हायरल होतील, पण मी तर 2-3 चॅनल काढले होते आधी, तर एकही शॉर्ट वगैरे व्हायरल झाला नव्हता. तर म्हटलं आता एक लास्ट ट्राय करून बघायचा. लास्ट चॅनल बनवलेला आहे आणि तुमचा सपोर्ट मिळाला तर हा चॅनल ग्रो होईल. तर सुरुवातच आहे, प्लीज सपोर्ट करा. तर माझे नाव आहे कोमल आणि आम्ही पुण्यामध्ये राहतो. तर खूप ट्राय केली, म्हणजे आधी पण चॅनल होते माझे, ट्राय करत होते खूप. पण काय झालं, सगळी माहिती आहे पण काय होते, कन्सिस्टन्सी राहत नाही आणि मुलगा असल्यामुळे तर ना कधी असं म्हणजे आपल्याला भेटतच नाही जास्त की आपण व्हिडिओ बनवा वगैरे. कारण लहान मुलगा जर असला आणि मोबाईल मी ओपन केला ना तर त्याला पण मोबाईल पाहिजे असतो, त्यामुळे ते शक्यच होत नाही. आणि म्हटलं आता आपण, तो आता स्कूलला जातोय ना, आता स्कूल चालू झालंय त्याचं आणि इतके दिवस सुट्टी होती, त्यामुळे तो दिवसभर असायचा आणि आता 3 तास तर नसतोय. त्यामुळे म्हटलं जरा आपलं चालू करावं आणि नवीन आपला चॅनल आहे तर आपण इंट्रोडक्शनचा पहिला व्हिडिओ बनवायचा. तर स्वयंपाक वगैरे झालाय माझा ऑलमोस्ट. तर मिस्टरांना पण दिला टिफिन, म्हणजे आज त्यांचं ऑफिस होतं. आणि देवपूजा वगैरे छानपैकी करून घेतली. तरी आमचा देवार आहे हे असं स्वामींचं. तर पहिल्यांदा हे काम आटपून घेतलं आणि म्हटलं तुमच्याशी गप्पा मारावीत. तर तुम्ही पण चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सपोर्ट करा आणि जेणेकरून माझ्या पण चॅनलला ग्रोथ भेटेल. कारण त्याचा क्रायटेरिया पण असतो ना, जर शॉर्ट व्हिडिओनी आपला चॅनल मॉनिटाईज करायचा असेल तर 10 मिलियन व्ह्यूज लागतात, म्हणजे 100 लाख. बरोबर, 100 लाख. तर तो एक क्रायटेरिया शॉर्टचा आहे आणि जसा आपला लॉंग व्हिडिओचा पण क्रायटेरिया आहे की 4000 तास पूर्ण करायचे. पण 4000 तास आपल्याला वाटतात इझी आहे, पण ते इझी नाही. कारण एका व्हिडिओला जर तो एखादा दुसरा व्हिडिओ व्हायरल केला तरच आपला तो क्रायटेरिया पूर्ण होतो. कारण माझ्या आधीचा 2 चॅनल आहेत माझे, तर त्यात मी स्वामींचे व्हिडिओ टाकते, त्यामुळे त्याचा क्रायटेरिया थोडा झालाय, म्हणजे 1000 तासापर्यंत झालाय एका चॅनलचा आणि एकाचा 800 पर्यंत झालेला आहे. तर ते हळूहळू पूर्ण होतील, ते काय जास्त लवकर पूर्ण नाहीत होणार. अजून त्याचे 6-7 महिने राहिलेत, तोपर्यंत कंप्लीट होऊन जाईल. कारण त्याला म्हणजे व्ह्यूज जास्त येत नाहीयेत, तसे बऱ्यापैकी येतात. दररोज 3-4 तास असेच वाढतात, कधी कधी 5-6 तास किंवा 10 तास असे वाढतात. मग त्याचे हळूहळू वाढतात. मग म्हटलं आपला एखादा स्वतःचा चॅनल असावा, जेणेकरून मला जर एखादी गोष्ट सांगायची असेल किंवा काहीतरी बोलायचं असेल तर माझ्या चॅनलवर मी अपलोड करू शकते. तर म्हणून मी हा ब्लॉग चॅनल सुरू केला, कारण त्याच्यावरती ब्लॉग वगैरे केलं ना तर त्याला व्ह्यूजच येत नाहीत. जर स्वामींचे व्हिडिओ टाकले तर त्यालाच तेवढे व्ह्यूज येतात. तर आमची स्वामींची किमया अशी आहे. कसे आहेत स्वामी आमचे? तर तुम्ही पण इथपर्यंत आला असाल तर प्लीज एक लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला व्हिडिओज बघायला आवडतील का ब्लॉगचे. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत नेक्स्ट डे. टिल देन बाय.